माहिती आहे उच्च पदस्थ अधिकारी अंगद घुगेची। बार्शी तालुक्यातील एक ओळखीचं नाव अंगद घुगे। सोलापूर जिल्ह्यात कृषी सहाय्यक म्हणून जबाबदारीने कार्य करणारे, शेतकऱ्यांसाठी नेहमी तत्पर राहणारे, सुसंस्कृत आणि कष्टाळू व्यक्तिमत्व। गावकऱ्यांमध्ये त्यांचा मान होता। अंगद घुगे हे केवळ एक सरकारी अधिकारी नव्हते, तर एक प्रेमळ पती, मार्गदर्शक पिता आणि कुटुंबासाठी झटणारा गृहस्थ होता। त्याच्या डोळ्यात मुलाच्या भविष्यासाठी मोठी स्वप्न होती, पण नियतीने अशी क्रूर खेळ खेळली की त्याच्या आयुष्यच मुलांच्या हातूनच संपुष्टात आलं। वडील मुलांमधील नातं हे अनेकदा प्रेम, अपेक्षा आणि शिस्तीच्या धाग्यांनी विणलेलं असतं। आनंद घुगे यांचंही असंच होतं। त्यांचा मुलगा विशाल तरुण, उच्च शिक्षित पण सुसंगत मार्गापासून दूर जात होता। अंगदना वाटे की आईच्या लाडामुळे विशाल हट्टी आणि अति स्वच्छंदी झालाय, त्यामुळे त्यांच्या घरात वारंवार वाद व्हायचे। काही महिन्यापासून त्यांचं नातं कटुतेकडे झुकत होतं। वडिलांचा कठोरपणा आणि मुलाचा बेजबाबदारपणा यांच्यात वारंवार ठिणग्या उडायच्या। विशालनं नुकताच एक महागडा मोबाईल घेतला होता आणि 1.5 लाखाची दुचाकी देखील खरेदी केली होती। अंगद घुगे यांना या खर्चावर आक्षेप घातल्याने घरात मोठा वाद झाला। त्यांना वाटायचं की विशाल चुकीच्या वाटेवर जातोय आणि आई जयश्री त्याच्या प्रत्येक गैरकृत्याला पाठीशी घालते। ही कटुता दिवसेंदिवस वाढत गेली। अंगद घुगे यांची पत्नी जयश्री आणि मुलगा विशाल हे तिघं सोलापूर जिल्ह्यातील एका सुसंस्कृत, सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंब म्हणून ओळखलं जात होतं। जयश्री घुगे या ग्रामसेविका होत्या। त्या रुई आणि रातरंजन ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होत्या। आर्थिक स्तरीय असूनही घरात मात्र शांती नव्हती। मुलाच्या वागणुकीवर वडील आणि आई मधील तणावही वाढत चालला होता। या तणावाचा कडवट शेवट काय होईल याची कल्पना कुणालाच नव्हती। 14 तारीख रोजी अंगद घुगे हे घरातून निघून गेले आणि परतलेच नाही। घरच्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार केली। पोलीस तपास सुरू झाला। 4 दिवसानंतर कुर्डवाडी तालुक्यातील लाऊळ गावाजवळ एका शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह सापडला। चेहरा पूर्णपणे जळालेला होता, त्यामुळे ओळख पटत नव्हती, पण शरीराच्या उरलेल्या भागावरून आणि अंगातल्या वस्त्रावरून पोलिसांनी मृतदेहाचा शोध लावला। तो मृतदेह अंगद घुगे यांचाच होता। पोलीस तपास सुरू झाला। प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचं सांगण्यात आलं, स्पष्ट होत होतं। धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह ओळख पटू नये म्हणून जाळण्यात आला होता। पोलिसांना शंका आली म्हणून पोलिसांना ओळख पटू नये, शंका येऊ नये, त्यामुळे हा मृतदेह जाळण्यात आला। पोलिसांना शंका आली, कोणाला इतका द्वेष असू शकतो आणि का तपास अधिकारी खोलवर तपास करत होते, तेव्हा एक अनपेक्षित नाव समोर आलं, विशाल घुगे। पोलीस अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याला अटक केली आणि चौकशी केली, तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं। घरातच त्यांना मुलाच्या बाहेरील वागणुकी पोलिसांना मिळाली आणि त्यावरूनच त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली गेली। अगोदर तो पित्याच्या मृत्यूचं दुःखाचं नाटक करत होता, पण जसं पोलिसांनी खाक्या दाखवल्या तसं विशालनं स्वतः कबूल केलं की त्यानेच आपल्या मित्राच्या मदतीने आणि आई जयश्रीच्या सूचनेनुसार आपल्या वडिलांची हत्या केली। या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार कोण होते हे स्पष्ट होत गेलं। जयश्री घुगे मुलाच्या लाडानं आणि पतीशी सततचे वाद टाळण्यासाठी तिने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला होता। या क्रोधामध्ये पतीच्या हत्येचा कट रचला। या क्रोधामध्ये विशालचे 2 मित्रही सहभागी होते, विकेश शिंदे आणि अतुल गांधले। त्यांना विश्वासात घेऊनच वडिलांना संपवण्यासाठी 10 लाख रुपयाची सुपारी देण्यात आली होती। सकाळच्या शांततेमध्ये बार्शीतील अंगद घुगे यांचं घर बाहेरून सर्व काही सामान्य, पण आत एका खोलीमध्ये बसून जयश्री घुगे आणि तिचा मुलगा विशाल आणि विशालचे 2 मित्र विकी शिंदे आणि अतुल गांधले एक गुन्ह्याबद्दल आखणी करत होते। बोलणं हळू आवाजात पण निर्णय स्पष्ट। विशाल चिडून म्हणतो, बाबा सतत टोमणे मारतात, माझं जीवन कसं जगायचं ते मला ठरवायचं आहे। जयश्री न राहून म्हणते, ते असं वागले तर कधीच चैन मिळणार नाही, एकदाचा निर्णय घे। त्यावेळी ठरलं अंगद घुगे यांना संपवायचं। संध्याकाळ होती। अंगद घुगे घरातून थोड्या वेळासाठी बाहेर पडले। विशालनं आधीच त्यांना फोन करून सांगितलं होतं, बाबा थोडं बोलायचं, एका ठिकाणी भेटा। घुगे यांनी विश्वासाने बाहेर पडले। त्यांना
वाटलं कदाचित मुलगा सुधरेल असेल, आणि त्यांना काय माहीत होतं की ज्याच्या भविष्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलंय तोच आज त्यांचा शेवट करणार होता. विशाल आणि त्याचे मित्र स्कॉर्पिओ गाडीत होते. घोगे गाडीत बसताच विशालनं डाव सुरू केला. गाडी गावाबाहेरच्या दिशेने वळवली. गाडीत वातावरण तणावपूर्ण होतं आणि अचानक अतुलनं मागच्या सीटवरून बाहेर ढकललं आणि धारदार शस्त्र विशालनं वडिलांच्या डोक्यात घाव घातला. 1 2 3 4 अंगद घुगे जागेवरच गतप्राण झाले. या दरम्यान अंगद घुगे याचं बेपत्ता पण पोलिसांच्या नोंदीत दाखल केलं गेलं. शोध सुरू होता. चौथ्या दिवशी लाऊड गावाजवळ आढळले अर्धवट जळालेला मृतदेह. चेहरा जळलेला होता. पोलीस स्थळावर पोहोचताच प्रथमदर्शनी हत्या स्पष्ट होते. चेहऱ्यावर वार केलेल्या खुणा, जळलेलं शरीर. पोलिसांच्या तपासादरम्यान गाडीच्या स्पीकरच्या भागावरचे रक्ताचे डाग सापडले आणि तपास खोलात गेला आणि विशाल आणि जयश्री व त्यांच्या मित्राचा गुन्हा सिद्ध झाला. पोलीस तपासादरम्यान समजले की या कुटुंबाने खून करण्याचा प्रयत्न आधी 2 वेळा केला होता, पण काही ना काही कारणास्तव तो फसला. तिसऱ्यांदा त्यांनी संधी साधली आणि अंगद घुगे यांना दुर्दैवाने बळी पडले. या गुन्ह्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी खुनानंतर लगेच धुवून काढण्यात आली होती. गुन्हेगारांचे पुरावे, विशेषतः गाडीत सापडलेले रक्ताचे डाग पोलिसांच्या चौकशीत निर्णायक ठरले. जयश्री घुगे एक ग्रामसेविका, गावच्या विकासासाठी कार्यरत, पण स्वतःच्या वैयक्तिक वादातून एक निर्दोष पतीचा जीव घेणारी सूत्रधार ठरली. पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर तिने गुन्ह्यातील सहभाग कबूल केला. तिला न्यायालयात हजर केल्यावर पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिच्या चौकशीतून आणखीन काही आरोपीच्या सहभागाबद्दल माहिती मिळण्याची शक्यता आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेली आहे. एक सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सधन, सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित कुटुंब एका मुलाच्या स्वच्छंदी जीवनशैलीवरून इतका अंधकारमय गुन्ह्यापर्यंत पोहोचेल याची कल्पना कुणालाही नव्हती. हा गुन्हा केवळ एक पिताचा मृत्यू नाही, तर वडील मुलाच्या नात्याचा मृत्यूपत्र आहे. एका स्त्रीचं पती स्वरूप बदलून सोड स्वरूपात उरलेली क्रूरता आहे आणि मित्राच्या नात्याला गुन्हेगार कळस आहे. आज अंगद घुगे आपल्या परिवारात नाही, त्यांचा मृत्यू केवळ एका कोर्माचा प्रतीक आहे. समाजाला, कुटुंबातल्या नात्यांना आणि पालकत्वाच्या जबाबदाऱ्यांना विचार करायला लावणारा आरसा आहे. तर या घटनेवरनं काय शिकण्यासारखं आहे, तर प्रेम आंधळं असू नये, शिस्त, रागाच्या मर्यादा असाव्या आणि स्वार्थी निर्णय नात्याच्या मुळावर उठू नये. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे नवीन महत्त्वपूर्ण अपडेट टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही. तर जाण्याआधी नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लाईक आणि सबस्क्राईब करायला खिशातनं पैसे द्यावे लागत नाही. हे सर्व फ्री आहे. पण तुमच्या एका लाईक आणि एका सबस्क्राईबमुळे तुमच्या या बहिणीला तुमचा सपोर्ट मिळेल. तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच नवीन लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय आणि नमस्कार.